हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री. सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मला आवरून झालेलं होतं. मला जायचं होतं भाजीला, तर कुलूप पण लावायचं होतं मला. तर मी कुलूप वगैरे लावून घेतलेलं आणि निघाले मी भाजी घ्यायला. तर आमचा बाबू तर बघा कसा त्रास मला देत असतो. तर त्याला पण माझ्यासोबत यायचं होतं ना. दीदीचा ड्रेस बघा कसा घेऊन तो फिरत होता. दीदीचा नेमका ड्रेस काढलेला होता ना, त्याला बूट घालायचा होता. पटकन मी त्याचा बूट वगैरे घालून घेतलेला आणि तिचा ड्रेस मी ठेवून घेतलेला होता घरामध्ये. तर बघा कसा खडे माती वगैरे असं रस्त्याने उचलत असतो, तर व्यवस्थित तर चालत नाहीत. तर मला पण म्हणतो की माझ्या हातात पण मला पिशवी द्यावा म्हणून सण. तर सारखी बघा कशी पिशवी वगैरे टांगून वगैरे घेत होतो. तर माझे बघा किती काम बाकी होते. मला सकाळी मला कसे कामं पटकन आवरत नाहीत. तर आणि नळाला पाणीसुद्धा आलेलं होतं. तर मला पण वाकाय गोधड्या पण धुवायच्या होत्या. कसं नळाला पाणी पण लय वेळ असतो आमच्या इथं. दोघं टाईम आमच्या इथं पाणी येतात आणि मला पण धुवायचं होतं. तर मग मी काय केलं, खाली असं चादर वगैरे टाकून घेतलेली होती. तर तुम्हाला तर माहिती आहे की बायकांना किती काम असतात म्हणून सण. काही ना काही बायका कामं काढत असतात. जे हो म्हणतात की तुम्ही काय काम करतात घरी जाऊन तसं उन्हाळा पण लागलेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये कसं आहे की पटकन असं धुवून घेतलेलं ना तर पटकन वाळून जातात. खूप ऊन तपतंय आणि पण बाकीचे तर म्हणतात की दसऱ्याला काढत असतात म्हणून सण धुवायला. तर आता कसं घाण झाली तर आपल्याला तर काढावंच लागते. दसऱ्याला पण काढतात आणि पण नेहमी पण काढत असतात. धुवून झालेलं होतं आणि मला पण चटई धुवायची होती. चटई पण माझी खूप घाण झालेली होती कारण की खाली टाकलं ना तर लेकरं त्याच्यावरती लोळत असतात म्हणून सण. तर मी पण चटई वगैरे पण असं धुवून घेतलेली आणि आता तर धुलीवंदन तर आलेलं आहे. तुम्हाला तर माहीत आहे की 3 तारीखला धुलीवंदन पण आहे. तर धुलीवंदनला लेकरं तर बापरे! सांगूच नका ते किती घाण करतात म्हणून सण. तर आमचा तर बाबू असं आहे की घर भरपूर पाणी-पाणी वगैरे असं खेळतात. त्याला तर असं आहे की नळाचं पाणी आलं की ते जाऊन त्याच्यामध्ये बसणार आणि दीदीच्या अंगावर सुद्धा ते टाकणार पाणी. तर बघू शकता की किती त्यांनी असं ड्रम असा हे घेतलेला होता, तर त्याच्यामध्ये तो कुदत होता ना दीदीला पाणी देत होता. तर बघू शकतात की किती छान आहे बनवलं.